नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येऊ शकते या ठिकाणी तुफानी तेजी। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की पाम तेलामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात नजीकच्या भविष्यात येऊ शकते तुफानी तेजी। पण पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी ही कधी येणार, का येणार आणि किती येणार व या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार, जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता पाम तेलामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात या ठिकाणी येऊ शकते तुफानी तेजी। पण पाम तेलामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात जी तुफानी तेजी येऊ शकते ती काय येणार, कधी येणार, किती येणार, कशी येणार व या तेजीमध्ये सोयाबीनचा जो भाव आहे तो भविष्यात कुठून कुठपर्यंत पोहोचणार या प्रश्नाचं आता घेऊयात सविस्तर उत्तर। हवालदिल झालेल्या सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी थोड्याफार प्रमाणात दिलासा देणारी ही या ठिकाणी वार्ता आहे। एखाद्या वाळवंटामध्ये ज्या पद्धतीनं पावसाचे काही तुषार म्हणजे थेंब पडतात आणि त्यामुळं पूर्ण वाळवंट बहरून जाते, तशी ही असणारी वार्ता आहे। आता पाम तेलाचं आणि या ठिकाणी सोया तेलाचं नातं काय समजून घ्या। पाम तेलाचे सर्वात मोठे दोन उत्पादक देश म्हणजे क्रमांक 1 इंडोनेशिया, क्रमांक 2 मलेशिया। या दोन्ही देशामध्ये ज्या पाम तेलाच्या झाडाची लागवड झाली होती काही वर्षांपूर्वी ते आता वयस्कर झालेत, त्याच्यामुळं पाम तेलाच्या उत्पादनात वाढीपेक्षा घटीची शक्यता दिसत आहे आणि पाम तेलाचे उत्पादन घटणं याचा अर्थ 100% लक्षात घ्यावा आणि ठेवावा की दुसऱ्या एडिबल ऑइल कॉम्प्लेक्स म्हणजे जे इतर खाद्यतेले याचे बाजारभाव वाढू शकतात, परंतु जे याला अपोजिट असणारं सूर्यफूल तेल आहे तर सूर्यफुलाचं सर्वात जास्त उत्पादन रशिया आणि युक्रेनमध्ये होते आणि रशियानं काय केले, मागच्या 2 दिवसांमध्ये 7% जे सूर्यफूल तेलावरचं आयात शुल्क आहे त्याला वाढवले। आता याच्यामुळं झालंय काय की सूर्यफूल तेल महागले, पाम तेल महागत चाललंय आणि आता राहिलं फक्त सोयाबीन तेल। आता अर्जेंटिनातून पण ज्या घटनांचा आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण सपोर्ट सोयाबीनच्या कॉम्प्लेक्सला दिसतोय, तर याच्यामुळं पाम तेलाच्या व सूर्यतेलाच्या बाजारामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावात तेजी येऊन 15 फेब्रुवारी नंतर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव 4,500 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं जाणकारांचं इथं आहे मत। विक्रीचा विचार करत असाल तर आपण विक्री करू शकतात, परंतु तुम्हाला सांगतो की 2-3 महिने थांबलं तर आता कुठंतरी एक चित्र निर्माण झाले की चला 200ची तेजी आपल्याला भविष्यात मिळू शकते, परंतु सावधगिरीने पावले उचला, कारण भविष्यात घडणाऱ्या घटकांबद्दल आपल्याला अचूक माहिती असावी। त्यामुळे एकदा सोयाबीनची विक्री न करता जर आपण भविष्यात प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो।
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.